सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। दौरा आहे, आता तुम्ही सासवडपर्यंत आलेला आहात। एकंदरीत जी विसावा आहे किंवा पालखी तळ आहेत या बाबतीत नेमका आढावा काय आहे, या बाबतीत शासनाच्या दरबारी तुम्ही आता हे सर्व मांडणार आहात, तर एकंदरीत हा जो काय बघितलेला आहे आता तुम्ही जे दौऱ्यामध्ये, तर त्या बाबतीत काय म्हणा? शासनाच्या दरबारात मांडणार नाही, मी शासन म्हणून आलो। या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून मी पालखी तळांची पाहणी करतोय। पालखी वर्षानुवर्ष येत असते, या पालखी तळा मुक्काम पण करत असते। तर प्रत्येक वर्षी काही नवीन अडचणी निर्माण होतात, काही नवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेऊन त्याच्यावर मार्ग काढणं आणि वारी वारकऱ्यांसाठी आरामदायी जाणं आणि निर्विघ्न पार पडणं या दृष्टीनं जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यावर मार्ग काढणं म्हणून वास्तविक आता दौरा आपण आयोजित केला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 8-10 दिवसामध्ये मागं व्हायचं, पण ते खूप छोट्या प्रमाणावर व्हायचं। आता खूप आपण व्यापक प्रमाणावर आपण तेवढी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं अख्खा पालखी सोहळा आनंदमय उत्साहाने साजरा व्हावा म्हणून ज्या उपाययोजना करायच्या त्याची माहिती घेतोय। सुदैवानं हा पालखी तळ जिथं आहे तिथं खूप मोठ्या समस्या नाही आहे, इथं नगरपालिका तर आहेच आहे, पण वर्षानुवर्ष या पालखी तळाचा विकास झालेला आहे, त्यामुळे तेवढ्या समस्या नाहीत। पण अनेक पालखी तळ तिथं पाणी साठते आज आणि प्रॉब्लेम होतात, त्याचं निराकरण करणं हा विषय आहे। आपण उल्लेख केला होता की शौचालयाच्या सोयीसुविधा नाही आहेत, तसं जर पाहिलं गेलं तर पालखी महामार्गावरती टोल नाका उभा राहिला, पण त्या पालखी महामार्गावरती पुणे ते पंढरपूर एकही शौचालय नाही आहे। म्हणजे पालखी व्यतिरिक्त सुद्धा जे काही वाहनांची वर्दळ त्या पालखी महामार्गावरती आहे त्यासाठीचं एकही शौचालय नाही आहे। मग त्याचा उपयोग इतर वेळी वाहन चालकांना, प्रवाशांना आणि नंतर पालखी सोहळ्यामध्ये पालखीतील वारकऱ्यांना होणार नाही का? त्या बाबतीत कसलंच काही केलं जात नाही। पुरंदरमध्ये अवघड चढून पालखी सोहळा येतो आणि निर्यातून पास होतो, पण टोल नाका उभं राहिलं पण एकही शौचालय उभं राहिलेलं नाही। मला पहिल्यांदा आपल्या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे की जो पालखी मार्ग आपण पाहताय त्याच्याबद्दल कौतुक आपण सगळ्यांनी वास्तविक केलं पाहिजे, त्याच्यातल्या उणीवा आपण दाखवतो, परंतु एवढा मोठा पालखी मार्ग जो इतिहासात कधी घडला नव्हता असं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब यांच्या शासनानं केला आणि मी आज कालपासून बघतोय एवढा सुंदर पालखी मार्ग आणि एवढी सुंदर व्यवस्था पालखीची, याच्यापेक्षा काय असूच शकत नाही। याचा इतिहास पाठीमागचा आपण बघितला, पालखी मार्ग व्हायच्या अगोदर तर त्या समस्या आणि त्या अडचणी आपण जाणून घेतल्या, तर मला वाटतं ही सगळी गोष्ट आपल्या लक्षात येईल। पण आज आपण जो प्रश्न मांडला की पालखीच्या मार्गावर शौचालय असली पाहिजे किंवा ड्रायव्हरसाठी, तो पालखी मार्ग अजून विकसित होतोय, तो पार्ट आहेच त्याच्यामध्ये, त्यामुळं तो विकसित होते। आता ते पूर्ण व्हायची वाट आपण पाहावी अशी माझी विनंती या निमित्तानं आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगेन की पालखी मार्ग विकसित करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा झाल्या। पालखीचे हे स्थळ आहेत, आपली पालखी मुक्कामची ठिकाणं आहेत, त्या सगळी ठिकाणं विकसित, प्रचंड वाहनांच्यामुळं जी अडचण व्हायची ती होणार नाही। तर वाहनं पलीकडनं जातील, पालखी तो रस्ता विकसित होणार आहे का पुढे? चौपदरी विकसित होणार, हाही रस्ता जो आहे तोही विकसित होईल आणि तो निराचा आहे तोही विकसित। सोरटीचा जो उड्डाण पूल आहे, रेल्वेचं फाटक आहे मध्येच आणि त्या फाटकावरती अद्यापर्यंत काहीच केलं, अनेक वेळा पालख्या जातात, रस्ताही झालाय पण उड्डाण पूल मात्र आपण बिलकुल चिंता करू नका, उड्डाण पुलाचं काम प्रस्तावित आहे, उड्डाण पूल पण होईल आणि आपल्याला अपेक्षित असणारा सगळा पालखी मार्ग उभा राहील। माझी विनंती या निमित्ताने एवढीच राहील। आता मी येताच आम्ही काही गोष्टीचा निर्णय घेतले। वेल्ल्याच्या पालखी स्थळापासून जो वाहनांचा मार्ग, वाहनं मधल्या बायपासनं निघायला जातात, तो जो मार्ग आहे तो मार्ग आपण तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी आपण आजच जाहीर केलेला आहे। आणि त्याच्यासोबत तो मार्ग जो वाहनं जातात तो वाल्याच्या पालखीपासून, आणि आपण जो निराचा विषय आहे, ज्या ठिकाणी पालखीचा विसावा आहे, ज्या ठिकाणी पालखी हँडओव्हर होते, तो जो विसावा आहे तो अख्खा कॉन्क्रीट करून 1.25 कोटी रुपयाचं कॉन्क्रीट आपण आजच मंजूर केलेलं आहे। येत असताना ज्या अडचणी, मी मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं धन्यवाद देईन की त्यांच्या सूचना क्लिअर आहेत की आता रोज पालखी तळाची पाहणी करणं आणि मुरुम टाकणं आणि डागडुजी करणं हा विषय आता निकाली निघाला पाहिजे, स्थायी समाधान करा।
त्यामुळं याचा कायमचं स्थायी समाधान काढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि त्यातून पालखी मार्ग आणि पालखीची जी ठिकाणं विसावे हे सगळेच अद्ययावत करण्याचं काम आपण करतो. वाल्यामध्ये अद्यापर्यंतही पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठलाही निवारा कायमस्वरूपीचा नाही. वाल्यामध्ये पालखीच्या आपण बघितलं, इथं जरी आपण निवारा घालायला लागलो पालखीवाले घालून देतात का? नाही, त्यांच्या रूढी परंपरा आहेत. आपण निवारा करत त्या ठिकाणी होत नाही. पण आज मी तुम्हाला सांगेन की ज्या पालखी स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आपण मोठी व्यवस्था आपण करतोय. वॉटरप्रूफचे हँगर, मोठे हँगर आपण टाकतोय, त्यातून 5,000 10,000 10,000 लोकांना त्या ठिकाणी थांबता येईल आणि त्या ठिकाणी आंघोळीची सोय, शौचालयाची सोय, अगदी मसाजपासून सगळ्या व्यवस्था ज्यांना आवश्यक आहे, म्हातारी लोक आहेत, ज्यांना खरंच चालताना त्रास होतो अशा लोकांच्यासाठी ती व्यवस्था करून प्रत्येक आमचं जे पेंडॉल जिथं राहील, जे हँगर आहेत त्या ठिकाणी मेडिकल पण आपण उभं करतो. त्यामुळे या पालखी मार्गावर ज्या सुविधा देणं अपेक्षित आहे सगळ्या आपण. सर्वात महत्वाचं म्हणजे जर आता बघितलं तर न्याहारी ज्या ठिकाणी विसावा आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे या असतो की ज्याला न्याहारी म्हणजे एक विसावा आणि मुक्काम या मध्यंतरीचा एक टप्पा असा असतो पालखी सोहळ्याचा की जिथं न्याहारीसाठी थांबतात ते अंतर खूप असतं आणि नेमकं ते ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी ह्या ज्या सुविधा आहेत, शौचालय असेल, पाण्याचे असेल, तर या बाबतीत अनेक वेळा अडचणी येतात. या वेळेला काय त्या बाबतीत केलं जाणार आहे? आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं करतो आपण. या वर्षी अडचण आलेली पुढच्या वर्षी येऊ नये असा प्रयत्न करतो. पुढच्या वर्षी नवीन काहीतरी अडचण येत असते, ती अडचण पुन्हा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो. एक सांगताना मी आता एक छोटी गोष्ट आपल्याला सांगतो. आपण जे शौचालयाचा विषय घेतला, आपण जे बोलला शौचालय विकत घेतलं तर कितीला मिळतं? 15,000, 16,000, 17,000, 18,000. एका शौचालयाचं भाडं पालिकेला आपण किती देतो? 45,000. कारण ते एका ठिकाणी ठेवत नाही, आपण शिफ्ट करत जातो, त्याला दिवसाचं भाडं अशा हिशोबानं आपण. त्यावेळी शासन कधीही पालिकेला किती खर्च येतो याचा विचार करत नाही. लोकांना सुविधा देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्या सुविधा देतो आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध होतील याबाबतीत निश्चिंत सर एक पालखी दिवे घाटासंदर्भात दरवर्षी पालखी स्वागताला हजारो लोक दिवे घाटामध्ये बसतात आणि यंदा तर काम चाललेलं आहे घाटाचं बऱ्यापैकी आणि लोक घाटामध्ये जाणार, त्यामुळे सुरक्षा दृष्टीने काही उपाययोजना. आणि दुसरी गोष्ट बॅरिकेटिंग वगैरे काय आहे का? कारण काम चालू आहे, वारकरी दाखवायला. आता हा विषय तसा गंभीर आहे. दिवे घाटातून हडपसरपर्यंतच्या रस्त्याचा विषय तसा गंभीर आहे. रस्त्याचं कामही चालू आहे, परंतु प्रशासनाला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यासोबत आपण बैठक झाली, हायवे अथॉरिटीबरोबर बैठक झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांना घेऊन आपण प्रशासन आपण बसलोय आणि क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. आता जी नवीन काम आहे ती बिलकुल आपण स्टॉप करा. बॅरिकेटिंग तो आपण जो संरक्षण वारकऱ्यांसाठी जो त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे ते काम आपण पूर्णत्वाला नेऊ आणि रस्ता ज्या ठिकाणी आहे तिथं थांबून किमान पालखीला जाण्यासाठी जो व्यवस्थित मार्ग करायला लागेल तो आता आपण करायला सांगितलेला आहे. आणि मग पालखी संपल्यावर पुन्हा ते काम पुन्हा नव्यानं चालू करा. पण आत्ता आपण ती व्यवस्था लावलेली आहे. हा मार्ग क्लीन आणि नीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. घाटात पुन्हा संरक्षणासाठी जे लागेल बॅरिकेटिंगपासून जे करायला लागेल ते करायच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण आत्ता जरी गेला तर काम चालू आहे. काही ठिकाणी बॅरिकेटिंग झालं. पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते, पालखी ज्या ठिकाणी न्याहारीसाठी थांबते, कुठेही जी गावं आहेत त्या ग्रामपंचायतींना शासनामार्फत अनुदानाच्या बाबतीत काही यावेळेला निर्णय घेतला जाणार? नक्की अनुदान ज्या ठिकाणी पालखी थांबते, जिथं विसावा घेते, जिथं मुक्काम करते, तिथं ग्रामपंचायतीला अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. न्याहारीच्या संदर्भातला विषय आज माझ्यासमोर आलेला आहे. आजपर्यंत कोणी तो विषय माझ्यासमोर आणला नव्हता. जर तशी आवश्यकता भासली, तशा काही ग्रामपंचायती येत असतील आणि त्यांना खर्चाची गरज असेल तर त्याचा विचार आपण नक्की करू, त्याची माहिती मागू आपण आणि द्यायला लागलं तर नक्की देऊ. कारण काय ग्रामविकास खातं सुदैवानं माझ्याकडे असल्यामुळे या सगळे निर्णय घ्यायला सोपं आपल्याला जाते, त्यामुळे काही अडचण येणार नाही. मी सांगितलं की चालू वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एकही अडचण राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतो. वारीपासून जर नवीन पाहिजे म्हणून जर आहे आता वारीच्या अगोदर अधिकृत उद्घाटन होईल की आपण आज वारीच्या पालखीच्या पाणी संदर्भात आलोय. याचा संलग्न प्रश्न आपण बोलू. त्याच्यावर मी उद्या येतो. उद्या प्रश्न भाविकांची संख्या